आता राज्यभरातल्या घडामोडींचा सविस्तरपणे वेगवान आढावा घेणार आहोत महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये। गेल्या अनेक दिवसांपासून वादात असलेल्या कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केलंय। सकाळी 6 ते 8 दरम्यान कबूतरांना दाणे घालण्यासाठी परवानगी देण्यास विचाराधीन असल्याचं मुंबई पालिकेने कोर्टात सांगितलं। दरम्यान सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेचा मुद्दा पाहता मुंबई हायकोर्टाने तुर्तास कबूतरखान्यावरची बंदी कायम ठेवली आहे। तर कंट्रोल फीडिंगला परवानगी देण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा असेही निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले। कबूतरखान्यावर जैन समाजाने केलेल्या 6 ऑगस्टच्या आंदोलनाविरोधात मराठी एकीकरण समिती रस्त्यावर उतरली। तर आंदोलनाचा प्रयत्न करत रस्ता अडवण्याच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मग ताब्यात घेतले। आंदोलनाला पोलिसांनी आधीच परवानगी नाकारलेली होती, कालच नोटीसही बजावलेल्या। पोलीस दडपशाही करतायत असा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केलाय। जैन समाजाने आक्रमक होत ताडपत्री फाडली तेव्हा त्यांच्यावर कारवाई का झाली नाही असा सवालही देशमुखांनी विचारला। तर सरकार आणि गृहमंत्री दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी केलेला आहे। पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी, या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे। अतिशस्त्र घेण्याची भाषा मराठी माणसाविरोधात नव्हती असं स्पष्टीकरण जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी केलंय। कबूतरखाने बंद झाल्यापासून 20,000 कबूतर मृत्युमुखी पडल्याचा दावाही त्यांनी केला। तर राज ठाकरेंनीच यामध्ये मध्यस्थी करून हा वाद सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। मराठी आंदोलन खतम करण्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये मान्य बाळासाहेब ठाकरेजी जे विचार आहेत ते राज ठाकरेंमध्ये आहेत। मी मान्य राजसाहेबांनी विनंती करतो, प्रार्थना करतो, मी त्यांच्यासाठी भेटायची माझी इच्छा आहे। मी हा विवाद फक्त मान्य राजसाहेब हा खतम करू शकते। नाशिकमध्ये ध्वजारोहणाची संधी न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज आहेत अशी चर्चा आहे। गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करण्यास भुजबळांनी नकार दिलाय। मंत्री मंगलप्रभात लोढा गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करणार आहेत। शासनाकडून नव्याने परिपत्रक जारी करण्यात आलं। दरम्यान ज्येष्ठतेनुसार भुजबळांना पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली। खरंच आहे, भुजबळ साहेबांना गोंदियाला पाठवत आहेत। एवढे सिनियर मोठे नेते आहेत आपल्या राज्याचे, ते बरोबर आहे तुमचं सिनियरिटी वाईज भुजबळ साहेबांनी नाशिकलाच करायला पाहिजे, अगदी बरोबर आहे त्यांचं। आणि एवढ्या वयाचा अनुभवाचा उपमुख्यमंत्री राहिलेले ते राज्याचे, खूप मोठा अनुभव आहे भुजबळ साहेबांचा, अगदी बरोबर आहे। भुजबळ साहेबांनी नाशिकलाच केलं पाहिजे एजेंडावर। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीच्या निर्णयावरून आता जोरदार टीका सुरू झाली। हा निर्णय थोतांडे अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली। भाजप सर्व सणांचं धार्मिकीकरण करते असा आरोपही राऊतांनी केलाय। फडणवीस सरकार रेडे कापून सत्तेत आलंय असंही ते म्हणाले। एवढंच नव्हे तर या सरकारमधल्या काहींनी रेडे कापून त्याचा प्रसादही खाल्लाय असाही आरोप त्यांनी केलाय। 15 ऑगस्टला मांसाहार बंदीचा अध्यादेश शरद पवारांच्या काळात काढला गेल्याची सर्वासर्व करणाऱ्यांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं। शरद पवारांच्या काळात मांसाहार बंदीचा निर्णय होणंच शक्य नाही असंही ते म्हणाले। स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं, स्वातंत्र्य दिनी मांसाहार ना, तुम्ही नका खाऊ ना, बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे, आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते। बंदी हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे कपडे घालू नका, ते कपडे घालू नका, हे बोलू नका, ते बोलू नका। हा देश आहे की बंदीशाळा आहे? हा महाराष्ट्र आहे की बंदीशाळा? बंदिराष्ट्र झाले। या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल। 15 ऑगस्टला 5 स्टार हॉटेल आणि मॉलमध्ये सरकारने मांसाहार विक्रीवर बंदी ठेवावी अशी मागणी खाटीक समाजाचे नेते आणि आमदार कृपाल तुमाने यांनी केली। तुम्हाला सांगतो की 26 जानेवारीला मोठ्या प्रमाणामध्ये कत्तल होत असते, 14 ऑगस्टला मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केल्या जाते, मटण मोठ्या प्रमाणात विकल्या जाते, मग जातं कुठं? त्याचा विचार तुम्ही करून सांगा। 2 दिवस बंदी असेल तर खाटीक समाज त्याला आम्ही मान्यता देतो, परंतु त्या व्यतिरिक्त 363 दिवस हे कत्तलखाने सुरू असायलाच पाहिजे। मंत्रीपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला सोडला नाहीये। मुंबईत स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानात राहत असल्याची बाब समोर आली। धनंजय मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी येथील NS पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत घर आहे। विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंडेंकडून संबंधित सदनिकेचा उल्लेख करण्यात आलाय।
वीरभवन इमारतीत 9व्या मजल्यावर 902 क्रमांकाची मुंडेंची तब्बल 2151 चौरस फुटांचा फ्लॅट आहे. मात्र तरीही धनंजय मुंडे सरकारी बंगल्यात राहत असल्यानं मंत्री भुजबळ आता बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत. माजी मंत्री धनंजय मुंडेंचे मुंबईत 3 फ्लॅट असल्याचा दावा धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडे यांनी केलाय. मलबार हिल, पवई आणि सांताक्रूज येथे धनंजय मुंडेंचे 3 फ्लॅट आहेत असं करुणा मुंडे म्हणतात. स्वतःच्या घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाहीये, माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहत आहे. पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे, पवईमध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे. मंत्रिपद गेल्यावर काही काळ बंगल्यात राहता येतं त्याबाबत संबंधित विभाग निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली. काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात. कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे. त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते. त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल. धनंजय मुंडेंविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्यात. मुंडेंनी 48 तासात घर रिकामा करावं, 46 लाखांचा दंड देखील वसूल करावा अशी मागणी दमानियांनी सरकारकडे केली आहे. मी आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि 46 लाखाचा आतापर्यंत थकबाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी. 48 तासात त्यांनी ते घर खरं तर खाली केलं पाहिजे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षचिन्हासंदर्भातला निर्णय जर त्यांच्या विरोधात गेला तर दोन्ही पक्षाच्या 91 आमदारांचा राजीनामा घेऊन राज्यात पुन्हा एकदा निवडणुका लागू शकतात असं भाकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी केलंय. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्या दृष्टीने त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली असून गरज वाटणाऱ्या मतदारसंघात दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना आयात केलं जात आहे असा दावाही रोहित पवारांनी केला. जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा दादांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात जाऊ शकतो. त्यामुळे चिन्ह या दोघांकडे न राहता एक साहेबांकडे येईल आणि एक उद्धव ठाकरे साहेबांकडे येईल. आणि तसं जर झालं तर या दोघांकडे 2 पर्याय आहेत जे भाजपला माहीत आहेत. जे 100 आहेत म्हणजे अजितदादांचे 42 आणि यांचे 50-55 काय असतील तर 90-95 आमदार या दोघांची मिळून तिथं रिइलेक्शन लावायचं. एखाद्या कार्यकर्त्याला मी अमेरिकेत जाऊन ट्रम्प्स बनू शकतो असं स्वप्न बघायला काही हरकत नाही ना. तसं त्यांचं हे स्वप्न आहे की आम्हाला निशाणी मिळेल, आमचं असं काहीतरी भलं होईल. मला असं वाटतं कधी ना कधी त्यांना अजितदादांबरोबर यावंच लागेल. ह्या भविष्यातलं काय ठरवणार आहे. दरम्यान निशाणी मिळेल हे त्यांचं स्वप्न आहे. राज्यात पुन्हा निवडणुका होतील या रोहित पवारांच्या वक्तव्यावर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली. एखाद्या कार्यकर्त्याला मी अमेरिकेत जाऊन ट्रम्प्स बनू शकतो असं स्वप्न बघायला काही हरकत नाही ना. तसं त्यांचं हे स्वप्न आहे की आम्हाला निशाणी मिळेल, आमचं असं काहीतरी भलं होईल. मला असं वाटतं कधी ना कधी त्यांना अजितदादांबरोबर यावंच लागेल. ह्या भविष्यातलं काय ठरवणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील शिखराबाबत केंद्रीय पुरातत्व विभागाने गाभाऱ्यातल्या शिळांना गेलेले तडे आणि सद्यस्थितीच्या केलेल्या पाहणीचा अहवाल राज्य पुरातत्व विभागाकडे सोपवलाय. याच अनुषंगाने लवकरात लवकर मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढावा असं राज्य पुरातत्व विभागाला जिल्हा प्रशासनाने सांगितलंय. आई तुळजाभवानी देवी मंदिराच्या मुख्य शिखराबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नाहीये. मात्र लवकरच पुरातत्व विभागाच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची जिल्हा प्रशासनाला अपेक्षा आहे. आई तुळजाभवानी मंदिर आणि शिखर याच्या संदर्भात सध्या जे चर्चा सुरू आहे याच्यामध्ये मंदिरचे शिखर आपण पाडणार आहोत किंवा आपण त्याच्या डागडुजी करणार आहोत. याच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की याच्याबद्दल आपला राज्य पुरातत्व विभाग तसेच त्यांच्याकडून पाहणी होत आहेत आणि ऑलरेडी काही मंदिराची परिसरामध्ये डागडुजी आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. आणि आता थेट जाणार आहोत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे बोलत आहेत.